मार्च 2026 चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि अत्यंत पवित्र सण मानला जातो। पूर्वीच्या काळात आपल्या जुन्या पिढीतील लोक हा सण अत्यंत साधेपणाने पण मनापासून साजरा करायचे। घराची स्वच्छता, अंगणात रांगोळी, दाराला तोरण आणि उंच ठिकाणी गुढी उभारणी ही सगळी तयारी मोठ्या उत्साहाने केली जायची। आपल्या आजी आजोबांसाठी हा सण फक्त परंपरा नव्हता, तर तो श्रद्धा, कुटुंबातील एकोप्याची भावना आणि निसर्गाशी असलेले नाते व्यक्त करणारा दिवस होता। ते कोणताही दिखावा न करता शुद्ध मनाने देवपूजा करत, कडुलिंब गुळाचा प्रसाद खात आणि सर्वांना शुभेच्छा देत सण साजरा करत। आजच्या काळात आधुनिक जीवनशैलीमुळे अशा पारंपरिक पद्धती थोड्याशा कमी होत चालल्या आहेत, पण या चित्रातून आपल्याला त्या जुन्या आठवणी, संस्कार आणि सण साजरा करण्यामागची खरी भावना पुन्हा अनुभवायला मिळते। आपल्या आजीचा तो निरागस आनंद आणि श्रद्धा हीच खरी गुढीपाडव्याची ओळख होती, जी आपण जपण्याची गरज आहे। नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव विद्यालयाच्या दर्शनी फलकावर कला शिक्षक श्रीदेव हिरे यांनी रंगीत खडूने फलक रेखाटून गुढीपाडव्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत। सांगाल आजच्या ह्या गुढीपाडव्याच्या संदर्भामध्ये तुम्ही फलक रेखाटन केलं आहे। नमस्कार, मी कला शिक्षक श्रीदेव हिरे, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्ष आणि मराठी नववर्षाचा हा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा। या गुढीपाडवा सणानिमित्त आज शालेय दर्शनी फलकावर जे काही फलक रेखाटन करण्यात आलेलं आहे, हे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा निमित्ताने हे फलक रेखाटन करण्यात आलेलं आहे की अनेक पारंपरिकतेपासून आपली जी परंपरा आहे, ही विविध सण आपण आपल्या जुन्या लोकांपासून, आपल्या पूर्वजांपासून माहिती घेऊन आपण ते सण साजरे करत असतो। जुन्या काळामध्ये आपले आजी आजोबा हे सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात ते साजरे करायचे। अत्यंत भोळा स्वभाव असूनही ही लोक अत्यंत उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा करायचे। अंगणात सडा, रांगोळी आणि विविध गोडधोड करून हा सण मोठ्या उत्साहात साजरे करायचे। भोळेपणा असूनही त्यांच्या मनातील जो आनंद आहे तो आता कुठेसा दिसेनासा झालेला आहे। आता सध्याच्या आधुनिकतेच्या युगामध्ये हे जे पारंपरिकतेने सण साजरे होत आहेत, हे कुठेसे आधुनिकतेमध्ये दुर्मिळ होत चाललेले आहेत। तर हा जो सण आहे, हा आपण असाच आनंदाने साजरा करावा। आपली जी काही पूर्वज आहेत, आपले आजी आजोबा आहे, यांच्यापासून जी आपल्याला प्रेरणा मिळाली, जी पारंपरिकता मिळालेली आहे, ती अत्यंत साधेपणाने आणि आनंदाने हा सण मोठ्या उत्साहात आपण सर्वजणांनी साजरा करावा, या शुभेच्छा आपण या फलक रेखाटनातून दिलेल्या आहेत। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 15 04 60। मुख्य संपादक देविदास जाधव।